एक थंबनेल जे तुमच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळवून देऊ शकतं. असं काय असतं व्हायरल थंबनेलमध्ये जे ऑडियन्सला क्लिक करायला भाग पाडतं आणि CTR वाढवतं? आपण असे काही यूट्यूब थंबनेल प्रकार बघू जे पॉप्युलर आहेत. व्हिडिओच्या शेवटी कुठला थंबनेल कुठल्या प्रकारच्या व्हिडिओसाठी कुठल्या प्रकारच्या चॅनलसाठी जास्त उपयोगी पडू शकतो हे मी दिलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यूट्यूबवर स्क्रोल करताना व्ह्युअरचं लक्ष सगळ्यात पटकन कुठं जात असेल तर चेहऱ्यांवर. रिसर्च असं सांगतो की व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंच्या जवळपास 75% थंबनेलमध्ये चेहरा असतो आणि याचं कारण अगदी सिंपल आहे. आपला मेंदू चेहऱ्यांना ओळखण्यासाठी हार्डवायर्ड आहे. म्हणजेच टेक्स्ट वाचण्याआधीच चेहरा आणि त्याच्यावरचे इमोशन्स सेकंदाच्या काही भागात मेंदूला कॅप्चर होतात. शॉक, आनंद, दुःख हे व्ह्युअरच्या मनात लगेच उत्सुकता निर्माण करतात. असं काय झालं असेल? हे माझ्यासोबत घडू शकतं का? हा इतका शॉक का आहे? याला इमोशनल हुक म्हणतात. याचे प्रकार: रिॲक्शन फेस, जास्त एक्झॅगरेटेड इमोशन्स म्हणजे जास्त क्युरिओसिटी, आणि जास्त क्युरिओसिटी म्हणजे जास्त क्लिक्स. क्लोज शॉट म्हणजे थेट कॅमेऱ्यात बघणारा चेहरा व्ह्युअरसाठी हा पर्सनल कनेक्शन तयार करतो. जेव्हा डोळ्यात डोळे घालून बघितलं जातं तेव्हा ही माझ्याशी बोलते आहे हा विश्वास तयार होतो. ग्रुप शॉट सोशल प्रूफ देतो. हे काहीतरी मोठं असणार, काहीतरी इंटरेस्टिंग असणार ही वाईब तयार होते. सेलिब्रिटी किंवा गेस्ट हायलाइट असेल तर ओळखीचा चेहरा म्हणजे आत्मीयता, आणि आत्मीयता म्हणजे क्लिक. व्ह्युअर टेक्स्ट नाही, चेहरा वाचतो आणि तो फील करतो, आणि थंबनेलवर तो फील असेल तर क्लिक आपोआप येतो. कंपॅरेटिव्ह किंवा ट्रान्सफॉर्मेशन थंबनेलची पॉवर म्हणजे एक थंबनेल म्हणजे पूर्ण स्टोरी. व्ह्युअरला जास्त विचार करावा लागत नाही. एक बाजू प्रॉब्लेम, दुसरी बाजू सोल्युशन. बिफोर आफ्टर इज इन्स्टंट प्रॉमिस ऑफ चेंज. मी इथून तिथपर्यंत जाऊ शकेन का? हे खरंच शक्य आहे का? असे प्रश्न व्ह्युअरच्या मनात लगेच तयार होतात. वेट लॉस, पैसा, सेटअप याच्यातला हा बदल थंबनेलवर क्लिअर दिसत असतो. त्यामुळे हे कसं झालं ही क्युरिओसिटी असते. व्ह्युअर्सना प्रोग्रेस, ट्रान्सफॉर्मेशन बघायला आवडतं, कारण ते स्वतःला त्या आफ्टरमध्ये इमॅजिन करतात. वर्सेस असतं ते सिम्पल पण पॉवरफुल असतं. चीप वर्सेस एक्सपेन्सिव्ह, आयफोन वर्सेस अँड्रॉइड, बिगिनर वर्सेस प्रो. व्ह्युअरच्या मनात लगेच प्रश्न तयार होतात की या दोघांमधलं चांगलं काय असेल. माणसाच्या छोट्या मोठ्या सगळ्या बाबतीत तुलना करायला आवडते. जिथे तुलना आहे तिथे उत्सुकता येते आणि प्रत्येकाचं मतही येतं. आणि प्रत्येकाचं मत आलं की एक्स्ट्रा बोनस म्हणजे कॉमेंट्री बॉक्स फुल होतो. एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी हा फॉर्मॅट रिलेटेबल कंटेंटसाठी सोन आहे. लोकांना उत्सुकता असते, हे असंच घडलं असेल का, किंवा हे असंच घडेल का. ओल्ड वर्सेस न्यू, तेव्हा आत्ता, यात लोकांना भूतकाळाशी कनेक्ट व्हायला आवडतं, किंवा हा बदल कसा झाला हे बघायला खूप आवडतं. आणि हा आपल्यासाठी इमोशनल हुक आहे. कधी कधी शब्द क्लिक होतात, जर ते मेंदूला ताण न देता क्लॅरिटी देत असतील आणि रिॲक्ट होण्यासाठी भाग पाडत असतील. स्टॉप, सिक्रेट, चुका हे जे शब्द आहेत ना, हे वॉर्निंग सारखं काम करतात आणि ते व्ह्युअर्सचं लक्ष वेधून घेतात. एक प्रकारची तातडी अशा टेक्स्टमुळे तयार होते आणि ते स्क्रोल थांबवतात. नंबर आणि लिस्ट असेल जसं की 5 चुका, टॉप 10, हे 2 पद्धतीने काम करतं. एक म्हणजे ठराविक नंबर आणि स्ट्रक्चर असल्यानं एक अंदाज येतो, मला काय बघायला लागणार आहे, मला किती बघायला लागणार आहे. आणि 2, एक उत्सुकता तयार होते, मला जे माहीत आहे ते यात असेल का, असेल तर कुठल्या नंबरवर असेल, हे तयार होतं. 1 क्वेश्चन टाईप जे असतात की तर व्ह्युअरच्या मनात लगेच येतं की हे खरंच काम करतं का, तुम्ही हे करता का. असल्या प्रश्नांचं मनात व्ह्युअर उत्तर देतो आणि ते आपलं उत्तर तिथं आहे का हे बघण्यासाठी त्या थंबनेलवर क्लिक होते. इमोजी म्हणजे इमोशनल शॉर्टकट. शब्दांपेक्षा इमोजी पटकन भावना मांडतात. आता ह्या सिम्बॉलचा अर्थ तुम्हालाही लगेच कळेल. अर्जन्सी वर्ड जे आहेत, सिक्रेट, नाऊ, आत्ताच्या आत्ता, हे शब्द थंबनेलमध्ये अर्जन्सी किंवा फोमो तयार करतात. मी आता नाही बघितलं तर काहीतरी मिस होईल ही भावना आणि माहिती मिळवण्याच्या इच्छेनं त्यावर क्लिक होतं. आणि थंबनेलचं काम काय आहे की व्ह्युअरचं स्क्रोलिंग थांबवणं, आणि त्याच्यासाठी टेक्स्ट अधिक सिम्बॉल हे तुमचं सिक्रेट आहे. काही थंबनेल ॲक्शन बेस्ड असतात. इथे व्ह्युअर स्क्रीन फील करतो. धावताना, एडिटिंग करताना, जिममध्ये असे थंबनेलवरचे फोटो असतात ते खरे वाटतात. पार्श्वभूमी थंबनेलवर दाखवली तर तुम्हाला सहज कळतं हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. ट्रॅव्हलवर आहे, फायनान्सवर आहे, कुकिंगवर आहे आणि कशावर आहे.
आणि मेंदूला समजायला जितके कमी कष्ट पडतात तितकं क्लिक होण्याची शक्यता जास्त. स्क्रीनशॉट स्टाईल थंबनेल खरी वाटतात, त्यांच्यावर विश्वास वाटतो आणि म्हणून ती क्लिक होतात. YT अनालिसिस, पेमेंट प्रूफ हे जर का फक्त तोंडी सांगितलं, त्यापेक्षा काही त्याच्या संदर्भातले स्क्रीनशॉट दाखवले तर विश्वास बसतो की हे स्क्रिप्टेड नाही तर हे खरं आहे. याचा ना प्रूफ त्या थंबनेलमधनंच व्ह्युअरला वाटतो. हा जो ॲब्स्ट्रॅक्ट प्रकार आहे ना, हा कम्प्लीट वेगळा झोन आहे. इथे लॉजिक कमी आणि फिलिंग जास्त आहे. इथे व्ह्युअर विचार करत नाही, फक्त अट्रॅक्ट होतो. का? ते थंबनेल काही सांगत नाही, ते फक्त आणि फक्त छान वाटतं. कोलॅज किंवा कंट्रोल केऑस हा मुद्दामून तयार केलेला आकर्षक गोंधळ, त्याच्यात ओव्हरलोड झाला तरी मेंदू पॅटर्न शोधायला लागतो. आणि जर का पॅटर्न असेल ना तर मेंदूला पॅटर्न आवडतो, उगाचच मनाला समाधान मिळतं. मिनिमल थंबनेल आता सगळंच तुम्ही बघत असाल की भडक, हिरवा वापरा, लाल वापरा. त्याच्यात हे साधं लक्ष वेधून घेतं आणि क्लिक होण्याची शक्यता वाढते. पुढच्या वेळी थंबनेल डिझाईन करताना विचार करा की हे माझ्या व्ह्युअरचं स्क्रोलिंग थांबवेल का.